ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे प्रियाचं सगळ्यांना सत्य समजल्यापासून प्रियाचं सगळ्यांसोबत वैर झालेलं असतं आणि प्रियाचं सगळ्यांसमोर खरं रूप आलेलं असतं आणि सायली आणि अर्जुनने बँकमधील सीसीटीव्ही फुटेज आणि नोटावरील नंबर आणि यावरून ते महिपालच्या विरुद्ध मोठा पुरावा मिळवतात आणि एवढा मोठा पुरावा मिळाल्यानंतर अर्जुन आणि सायली खूप खुश असतात. तेव्हा इथे अर्जुन आणि सायलीला कळतं की उद्या अश्विनचा वाढदिवस आहे आणि अर्जुन सायलीला बोलतो जे काही विसरून आपल्याला अर्जुनचा वाढदिवस साजरा केला पाहिजे. तेव्हा अर्जुन सायली प्लॅनिंग करतात आणि ते दोघं जण डेकोरेशनचं सामान घेऊन घरी येतात आणि त्यानंतर ते डेकोरेशनच्या कामाला लागतात. तेव्हा कारण की त्यांना अश्विन घरात आल्यानंतर त्याला सरप्राईज द्यायचं असतं. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की आपण बाहेरनं केक न आणता घरीच मी रवा केक बनवते. तेव्हा अर्जुन बोलतो ठीक आहे मिसेस सायली. तेव्हा सायली सगळ्यात घरात केक बनवायच्या तयारीत लागते. त्यानंतर तिथे कल्पना आणि प्रताप येतात. तेव्हा इथे अर्जुन प्रतापना सांगतो की उद्या काय आहे, उद्या काहीतरी खास दिवस आहे. तेव्हा प्रताप बोलतो उद्याचा दिवस कसा विसरणार, उद्या आपल्या अश्विनचा वाढदिवस आहे. तेव्हा इथे कल्पनाला सांगतो प्रिया एवढी अश्विनची बायको असून तिला अश्विनचा वाढदिवस आहे की नाही हे पण तिला माहीत असेल की नाही काय माहीत. पण इथे अर्जुन आणि सायलीने खूप अश्विनच्या वाढदिवसाची खूप जय्यत तयारी केलेली आहे. तेव्हा इथे सायली अर्जुनला बोलते की तुम्ही अश्विन भाऊजींना लवकरात लवकर घेऊन या कारण की ते सगळी तयारी झालेली आहे. इकडे प्रिया अश्विन बरोबर अश्विनच्या रूम मध्ये बाता मारत असते. तेव्हा तिला मूर्ख प्रियाला माहित नसतं की आज अश्विनचा वाढदिवस आहे. पण ती तिच्या दुःखात असते, कोर्ट कचेरी ह्या त्या सगळ्या, आणि ती खूप दुःखात असते आणि अश्विन तिला धीर देत असतो. पण अश्विनला तिचं दुःख माहित असतं पण त्याला जाणवलं असतं की प्रियाला हे पण माहित नाही की आज माझा वाढदिवस आहे कारण की त्याला स्वतःच्या वाढदिवसापेक्षा तिचं दुःख खूप महत्वाचं असतं आणि प्रियाचं तो सात्वन करत असतो. तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि बोलतो अश्विन. तेव्हा अश्विनला बोलतो जरा बाहेर येशील का, मम्मा डॅडी तुझी वाट पाहतात आहे. तेव्हा प्रिया इथे विचार करते की यांचं अचानक काय काम निघालं का अश्विनची आठवण यायला लागली. त्यानंतर इथे अश्विन बाहेर येतो आणि सगळे त्याला सरप्राईज देतात. तेव्हा अश्विन बोलतो हे काय. तेव्हा सगळे त्याला हॅपी बर्थडे टू यू असे बोलतात. असं गाणं बोलून सगळे त्याला विश करतात आणि अश्विन खूप खुश होतो. पण त्याला कळत नाही की आपण मूर्ख प्रियाच्या तावडीतून निघालो आणि सगळे घरातले त्याला बर्थडेचा विश करतायत. तेव्हा प्रताप अश्विनला बोलतो की तुझा आज वाढदिवस आहे आणि तुझ्यासाठी हे सगळं आम्ही अरेंज केलेलं आहे. तर इथे प्रिया बाहेर काय ते बघायला येते. तेव्हा तिला समजतं की ते अश्विनसाठी सरप्राईज तयार केलं आणि त्याचा वाढदिवस आहे. तेव्हा सायली त्यासाठी रवा केक येते आणि अश्विन केक कापतो. तेव्हा सगळे त्याला हॅपी बर्थडे टू यू अश्विन असे बोलतात आणि हे गाणं बोलून सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा सगळे त्याला केक भरून विश करतात. तेव्हा इथे अश्विन आपल्या लाडक्या बायकोला केक भरवण्यासाठी जातो आणि तेव्हा तिथे प्रियाला काय समजत नाही आपण काय बोलायचं आणि ती रडायला लागते आणि अश्विन तिला केक भरवतो. पण तिला काही समजत नाही कारण की तिला ह्यामध्ये कशामध्ये इंटरेस्ट नसतो कारण की तिला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसलाच इंटरेस्ट नसतो. आणि प्रिया बोलते हा कसला केक आहे आणि प्रिया बोलते मी असला घरात बनवलेला रव्याचा केक खात नाही आणि प्रिया बोलते हा कसला फालतू सेलिब्रेशन आहे आणि प्रिया तिच्या रूम मधनं रागवून निघून जाते आणि अश्विनला तिचा खूप राग आलेला असतो. तेव्हा इथे अर्जुनला समजतं की प्रियाला माझ्या भावावर काहीच प्रेम नाही आणि ती फक्त प्रॉपर्टीसाठी या घरात आलेली आहे. तेव्हा इथे कल्पना केक कापून झाल्यानंतर अश्विनच्या कानात एक गोष्ट सांगते आणि बोलते हे प्रियाचं जे चाललंय ते मला पटत नाही. तेव्हा कल्पना बोलते की या प्रियाला काय समजत नाही कारण की तिने पूर्णाईला कुठली गोळी द्यायची ते पण तिला समजत नाही कारण की दुपारी तिने दुसरीच कुठली तरी गोळी तिला दिली होती. तेव्हा तिला जबाब विचारला तेव्हा ते उलटी सांगून निघून गेले. तेव्हा अश्विन बोलतो असंच घडलं काय. तेव्हा कल्पना बोलते असंच घडलं. तेव्हा अर्जुन बोलतो प्रिया अशी कशी वागली. तेव्हा इथे पूर्णाईला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इथे सायलीला कळतं की प्रिया ही आता लोकांच्या जीवावर खेळायला लागली आहे आणि पूर्णाईने चुकून दुसरी गोळी खाल्ली असते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. पूर्णाईच्या जीवावर येतं तेव्हा सुभेदार कुटुंब खूप चिडतं. तेव्हा इथे प्रताप बोलतो आता बस झालं, तन्वीचं आता काहीतरी करावंच लागेल आणि ती ह्या गोष्टी का करते कशासाठी करते ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधायलाच पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन बोलतो ती असं का करते कारण की तिच्या विरुद्ध सगळे पुरावे सापडलेले आहेत म्हणून ती असं सगळं करते आणि ती आता घाबरली. या घाबरण्यामध्ये आता ती खूप चुकीचे पाऊल उठवत आहे. तेव्हा इथे प्रिया पनवेल सोडून मुंबईला आपल्या मैत्रिणीची ती पळून जायचा प्लॅन करत असते आणि त्याच्यासाठी ती तिकीटचं बुकिंग ही करायला लागत असते आणि प्रिया पूर्ण पॅकिंग करायला लागत असते आणि काय झालं तरी कळणं निघायचं असतं. नंतर इथे सायली अश्विनच्या आवडीचे पदार्थ तयार करून सगळ्यांना जेवायला बोलवते. तेव्हा अश्विन बोलतो सगळे माझ्या आवडीचे पदार्थ बनवले आणि अश्विन खूप खुश असतो. पण इथे तन्वी बोलते की हे सगळे पदार्थ मी बनवले आणि तुझा वाढदिवस आहे ना. तेव्हा हे सगळं ऐकल्यावर पूर्णाईला राग येतो आणि बोलते तन्वी तू हे काय बोलतेस, तू हे सगळं जेवण बनवलंस, हे जेवण सायलीने बनवलंय. हे ऐकून सायली खूप खुश असते कारण की भरपूर वर्षांनी तिने पूर्णाईच्या तोंडातून तिचं नाव ऐकलेलं असतं. तेव्हा इथे जेवण झाल्यानंतर
तन्वी स्वतःची पॅकिंग करायला लागते आणि कोणी पकडायच्या आधी मला इकडनं निघायला पाहिजे. आणि हळूहळू तन्वी ही घरातनं बाहेर निघायला बघते आणि आजूबाजूला पाहते आणि ती मनातल्या मनात बोलते की मला कोणी पाहिलं नाही ना. आणि ती अश्विनच्या रूम मध्ये जाऊन बघते, ते अश्विन झोपले असतो अर्जुन पण झोपलेला असतो. पण तिला माहित नसतं की अर्जुन आणि सायली तिच्यावर लक्ष ठेवून असतात. सायली आणि अर्जुन हे तिचे गाडीची पाठलाग करतात आणि ती कुठे जात आहेत ते बघतात. तेव्हा इथे प्रिया एअरपोर्टच्या दिशेने जात असताना अर्जुन आणि सायली तिला पकडतात. तेव्हा सायली आणि अर्जुन तिला विचारतात तू कुठे चाललीस, त्यामुळे तिचे तिकीट पण त्यांनी दोघांनी पाहिलेले असतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली प्रियाला घरी घेऊन जातात आणि तिने काढलेलं प्लेनचं तिकीट सगळ्यांना दाखवतात. तेव्हा इथे अर्जुन बोलतो की बघा हे प्रियाचं काय चाललंय, ती हे तिकीट काढून ही बाहेरच्या देशात पोहोच जायचा विचार करत होती आणि सगळी ऑनलाईन बुकिंग झाली, ती लॅपटॉपवरूनच झालेली आहे. तेव्हा इथे सुभेदार घरातले सगळे एकत्र येतात आणि बोलतात हे प्रियाचं काय चाललंय. तेव्हा अर्जुन बोलतो आता तिचा भांडा फुटलेला आहे ना, आता ती इकडनं पळायचा बघते आणि हिचा महिपत आणि साक्षी बरोबर खुनामध्ये हात आहे हे तिचं सगळ्यांना कळलं म्हणून इकडनं ती पळून जाते. तेव्हा इथे पूर्ण चिडते आणि बोलते प्रियाला तू आताच्या आता तू इकडनं निघ. तेव्हा इथे रविराज येतात आणि ते पण तिच्या प्रियाच्या कानाखाली लावतात आणि बोलतात तू जे पण वागलेस ते चांगलं नाही आणि तू जे पण वागतेस ते सगळं वाईट आहे. तेव्हा रविराज बोलतात तू माझी मुलगी आहेस नाही की ते मला आता डाऊट येतो आणि तू माझी मुलगी असू शकत नाही. तो इथे अश्विन पण चिडलेला असतो. तो प्रियाला बोलतो की तू माझ्या वाढदिवसा दिवशी तू असं वागलीस, तुला माझा अजिबात विचार आला नाही आणि बघायला गेलो तर तुला माझी काय गरज आहे. तू या सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी लग्न केलंस आणि आता तू हे दोष सोडून चालली आहेस कशाला, म्हणून की तू या कोर्ट कचेरीमध्ये अडकशील म्हणून. आता मला अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे की तू माझ्याशी खोटं बोलतेस. आणि प्रिया अश्विनकडे हात जोडून विनवणी करत असते पण त्याचा काहीच उपयोग झाला नसतो, कारण की अर्जुन आणि सायलीने प्रियाचं जे पण नाटक असतं, जे देश सोडून जाण्याचा प्लॅन असतो तो सगळा हाणून पाडलेला असतो आणि एअरपोर्टमध्ये पकडून तिला घरी आणून सगळ्यांसमोर तिची चांगलीच केलेली असते. आणि ह्या सगळ्यामध्ये आता प्रिया, मैपन आणि साक्षी या सगळ्यांच्या बरोबर मिळून विलासच्या खुनामध्ये या प्रकरणात ती सामील आहे हे सगळ्यांच्या समोर आता आलेलं असतं आणि त्यासाठी ती कोर्ट कचेरीला कंटाळून ती हा देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि आता तिला अर्जुनने एअरपोर्टमधून आणून इकडे सगळ्यांसमोर ती चांगलाच भांडाफोड केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये पुढे काय होणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.